विद्यार्थ्यांनो बघा, आता 9वीचे जे विद्यार्थी आहेत ते 10वीत जाणार आहेत आणि 10वीत गेल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या गणितामध्ये बेसिक कन्सेप्टची गरज पडणार आहे. लसावी, मसावी, मूळ संख्या, पूर्ण संख्या. तर ते बेसिक आपण जर आता शिकून घेतलं तर आपल्याला त्याचा फायदा 10वीमध्ये होणार आहे. तर त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकतोय मसावी काढणं. आता मसावी काढणं हे 9वी, 10वी त्यानंतर स्पर्धा परीक्षा सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही कोणीही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बघा, मसावी काढणे आपण दोन संख्या घेऊया. मसावीचा आधी फुल फॉर्म तुम्ही मला सांगा. कमेंटमध्ये तुम्ही मसावीचा मला फुल फॉर्म सांगू शकता. आपण दोन संख्या घेऊया, 24 आणि 36. 24 आणि 36 याचा मला मसावी काढायचा आहे. तर कसा काढायचा? एकतर आपण पारंपरिक पद्धतीने काढू शकतो अवयव पाडून, किंवा आपण उभ्या पद्धतीने काढू शकतो. आपण काय करूया, 24 लिहूया, 36 लिहूया आणि बघूया दोघांना समान संख्येने भाग लागतोय का. तर 24 समसंख्या, 36 समसंख्या, म्हणजे दोघांना पण 2 ने भाग लागेल. 2 ने भाग लावूया. बे एके बे, बे दोने 4. इथे बे एके बे, एक उरला 16 झाले, बे आठी 16. आता बघा, ह्या दोन्ही पण पुन्हा समसंख्या आहेत, म्हणजे पुन्हा एक 2 ने भाग लावू शकतो. 2 ने भाग लावूया. बे सक 12 आणि बे नवे 18. आता ह्या दोन्ही संख्या एक समय आणि एक विषम आहे, पण दोन्ही संख्या 3च्या पाड्यामध्ये येतात. मग 3 ने भाग लावून बघूया. 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9. ठीक आहे. आता बघा, इथे दोन्ही काय आल्या, मूळ संख्या आल्या, म्हणजे 2 ला ज्या संख्येने भाग लागेल तिला 3 ने भाग लागणार नाही, 3 ला भाग लागेल दोन्ही भाग लागणार नाही, म्हणजे पुढे मला कुठल्या एका संख्येने यांना भाग लावता येणार नाही. आणि त्यामुळं आपला जो मसावी आहे तो असणार आहे 2 गुणिले 2 गुणिले 3. 3 दुने 6, 6 दुने 12, म्हणजे या संख्येचा मसावी किती आहे, 12 आहे. बघा, इतकं सोपं आहे. तुम्हाला फक्त भागाकार करता यायला पाहिजे. तुम्हाला भागाकार करता आला की तुम्हाला मसावी करता येईल. आणखीन एक गणित घेऊया. चला मग आपण गणित घेऊया. 75 आणि 125. ठीक आहे. पुन्हा आपण सेम पद्धतीने जाऊया. उभी रेषा, पहिले 75 नंतर 125. आता बघूया, दोघांची एंडिंगला 5 आहे, त्यामुळे 5 ने भाग लागेल. 5 ने भाग लावून बघूया. 5 इथे, 5 एके 5. 7तून 5 गेले, 2 राहिले आणि हे 5 25. 5 5 25, पूर्ण भाग गेला. आता इकडे बघूया. 5 दुने 10. 12तून 10 गेले, 2 राहिले आणि हे 5 25. 5 5 25, पूर्ण भाग गेला. पुन्हा बघा, 5 ने भाग लागतोय का. 5 त्रिक 15 आणि 5 5 25. पुन्हा बघा, किती या संख्यांना कुठे भाग लागतोय का नाही. ही पण मूळ संख्या, ही पण मूळ संख्या, म्हणजे भाग लागत नाही. आणि मग आपला मसावी हा असणार आहे 5 गुणिले 5, म्हणजे 5 5 25. ठीक आहे. आता पुढची अजून एक गणित संख्या घेऊन बघूया. अजून 2 उदाहरणे घेऊन बघूया. तर आपण संख्या घेऊया 324 आणि 252. बघूया याचा मसाला आपल्याला काढता येते का. सेम आपण टेक्निक घेऊया. 324 आणि 252 आडवी रेषा. आता बघूया, इथे बघा समसंख्या आहेत, त्यामुळे 2 ने भाग लागतोय. 2 ने भाग लावूया. बे एके बे, एक उरला 12 झाले, बेसक 12 आणि बे दुने 4. इथे पण बे एके बे, बे दुने 4 आणि बेसक 12. पुन्हा समसंख्या आल्या, 2 ने भाग लागेल. 2 बे आठी 16 आणि बे एके बे, बेसक 12 आणि बेत्रिक 6. आता बघा, ह्या दोन्ही संख्या कुठल्या पाड्यामध्ये येतात. जर दोन संख्यांच्या या संख्येच्या अंकांची बेरीज 3 येत असेल तर त्याला 3 ने भाग लागतो. मग 8 आणि 1 9, 3च्या पाड्यात 9 येतात, त्यामुळं बेरीज 9 येते. 3च्या पाड्यातली संख्या येते, त्यामुळे 3 ने भाग लागेल. मग 3 ने भाग लावून बघूया. 3 दुने 6, 2 वरले 21 झाले, 3 7 21. 3 दुने 6, 3 एके 3. पुन्हा बघा, अंकांची बेरीज 3च्या पाड्यात येते का. 2 आणि 7 9, 3च्या पाड्यात येतात. 2 आणि 1 3, 3च्या पाड्यात येतात. 3 ने भाग लावून बघूया. 3 9 27 आणि 3 7 21. तर बघा, ह्या दोन्ही संख्येना कुठल्या एका संख्येने भाग लागतो का, नाही. त्यामुळे मसावी आपला काय येणार आहे, मसावी आपला येणार आहे 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. बे दुने 4
3 त्रिक 9, 9 चौक 36, म्हणजे आपला मसाला किती येणार आहे 36. या दोन्ही संख्यांना 36 ने भाग लागेल. आणखीन एक गणित घेऊया. चला आपण संख्या आता 3 संख्या घेऊया. एक असेल 60, दुसरी असेल 84 आणि तिसरी असेल 72. बघूया यांचा कसा मसाले काढता येईल. 60, 84 आणि 72. सेम पद्धत आपण वापरूया. तिन्ही समसंख्यात 2 ने भाग लागेल. 2 त्रिक 6, 2 शून्य 0, 2 चौक 8, 2 दुने 4 आणि 2 त्रिक 6 आणि 2 सक 12. तिन्ही समसंख्यात पुन्हा 2 ने भाग लागेल. 2 एके 2, 2 पंचे 10, इथे 2 दुने 4, 2 एके 2, 2 एके 2 आणि 16, 2 आठी 16. तिन्ही संख्यांना बघा बेरीज 3च्या पाड्यात येते का. 5 आणि 1 6, 3चा पाडा, 2 आणि 1 3, 8 आणि 1 9. 3च्या पाड्यात येतं म्हणजे 3 ने भाग लागेल. 3 3 5 15, 3 7 21 आणि 3 सक 18. आता बघा तिन्ही संख्या ज्या आहेत त्या कुठल्या एका पाड्यामध्ये येऊ शकतात का, तर नाही. त्यामुळे इथे पुढे भाग लागणार नाही. त्यामुळे आपला मसावी येतोय 2 गुणिले 2 गुणिले 3, 3 6 दुने 12. ह्या तिन्ही संख्यांना 12 ने भाग लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही संख्यांचा मसावी उभ्या पद्धतीने काढू शकता. ठीक आहे. जर समजलं असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि लसावीसाठी तुम्ही मला कमेंट करू शकता आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.